नमस्ते मंडळी, राम राम मंडळी, जय जिजाऊ, जय शिवराय। ॲक्च्युली तुम्ही जे माझ्या मागे आंब्याची झाडं बघताना जरा आंबे लकडलेले दिसतात, तरी यावर्षी खूप कमी प्रमाणात आंबे आलेत आणि तरी ते आंबे नाहीत आलेले, पण आपले जे खाली बांधाच्या कडेला जे शेतात आंबे आहेत ते झाड उतरायला आलेत। तर चला आपण तिकडे जाणार आहे। आता खूप ऊन आहे, खरं उन्हात तर बाहेर पण नाही जाऊ वाटत, म्हणून आम्ही आता 4 वाजता निघालोय, मुलं आणि आम्ही आता चाललोय। आंबा ते बघ, आंबा कसं पडलंय, दाखव शावनी, पाडायला आलेत बरं का आंबे पहिले। हा माहिती, वाव, हा श्रावणीला एक आंबा सापडलाय, ह्याच्या तिप्पट गेल्या वर्षी होते, यावर्षी आंब्याची साईज पण लहान आहे। आता ही आमची टीम चालली आहे आंबे काढायला। तर पहिला आम्हाला आंबा भेटलाय शेगुनचा, आम्ही ठेवणार आहे, त्याची पूजा केली जाईल आणि नंतर मग तसा काल पप्पांना सापडला होता आंबा इकडे। असं चला, उशीर होतोय, चल पाडायला आलं जरा, उद्या पिकेला। चला शौर्या, माझ्या छोट्या झाडाला दाखवू का आंबे किती आलेत। 6 महिन्यापूर्वीचं झाड आहे, कलम बांधलं होतं, म्हणजे कोईपासून तयार केलं होतं, असंच पडून आलं होतं, त्याला मी कलम बांधलं होतं, ते सक्सेस झाले। सुपर केशर नावाचा आंबा आहे, दाखव। सुपर केशर 1 किलोचा आंबा होतो, हे आत्ताच अर्धा किलोचे 2 आंबे आहेत। इतकंच छोटंसं झाड आहे 6 महिन्याचं, त्याला हे आंबे आलेत, त्यामुळे मी 2च ठेवले आणि बाकी 6 आंबे होते ते काढून टाकले। असो, तुम्ही बघू शकता आंबे खूप आहेत, खाण्यापुरते, मुलं खाऊन कंटाळतील एवढे आंबे आहेत यावर्षी, आणि गेल्या वर्षी पहिलेच वर्ष असून खूप आंबे आले होते। असो चला बाबू, इथंच ठेव आंबा, इथंच ठेव। लिली, तू का शिव करतीस? लिली आहे ना, हे सगळे 6 महिन्याची कलम आहेत बरं काही। तो रत्नाजातीचा आंबा आहे, ते 2च आहेत, हा आहे बदामी, हे 2 पहिल्या वर्षी मी ठेवले। चला फायनली आम्ही चाललोय खूप उन्हामध्ये आंबे काढायला। हे चिक्कूचं झाड बघू शकता, खूप चिक्कू लागतात त्याला। सगळ्या प्रकारची झाडं आहेत बरं का माझ्याकडे बऱ्यापैकी, फक्त टेम्परेचर खूप असल्यामुळे ना त्यांची ग्रोथ छान होत नाही। चला आता निघालोय। तर बघितलं का, आम्ही आमच्या मळ्यात आलो आणि पोरांची आंबा खायची हे पण झाले, त्यांना आंबे सापडले इकडं, ते चाकू घेऊनच आलेत घरातून। आणि माझ्या मागे बघू शकता, हे आपले आता माने काकूंच्या आंब्याच्या बागेबरोबर लावलेले आंबे आहेत। त्यांनी बाग लावत होते तेव्हा त्यांच्या काका, म्हणजे त्या काकांकडून, म्हणजे माने काकांकडून आपण हे घेतलेले आंब्याची झाड आहेत, त्यांच्या बागेतलेच हे आंबे आहेत। आणि मला वाटलं होतं की माझी आंब्याची बाग कधी होईल असं नव्हतं, म्हणजे आंबराई होईल असं एक स्वप्नच होतं, पण हे इतकं लकी होते ना मला, ही 10 झाडं ही लावली आणि पुढच्या 1 वर्षातच नियोजन झालं आणि 2 वर्षात माझी बाग तयार झाली। असं दाखवते मी आता। आणि आपण हळदी कुंकू अगरबत्ती ओवाळून मुलांच्या हस्ते पूजा करून झाडांना साखर दाखवून आपण आंबे उतरवणार आहे। गेल्या वर्षी आम्ही अक्षय तृतीयाला पहिल्यांदा आंब्याचे काढले होते, पण ह्या लवकरच आलेत। असं चला काढूयात। आता उमाची आठवण येते, उमा इतकी मँगो लवर आहे, इतकी मँगो लवर आहे उमा। मृणाल खायला आंबे, मी आंबे काढायला लागले, अगदी जमिनीपासून आलेले आहेत। हे झाडांचा खूप पसार आहे, हे काय मी इस्रायल टेक्निकनी नाही वाढवलेले, बांधाच्या पोटामध्ये ही 10 झाडं लावली होती आणि 15 फुटावर एक झाड लावलंय। हे बघू शकताय तुम्ही आंबे, त्याला काही कुठला स्प्रे नाहीये, काही नाही, पाणी सोडलं तर यांना काही नाहीये। हे तुम्ही आंबे बघू शकता, माझ्या हे परिवाराला पूर्ण उरतील एवढे आंबे इथंच आहेत। बघू शकता कसे खाली सगळे लटकलेले आंबे आहेत। तर हे आंबे बघू शकताय तुम्ही, एका झाडाला 300-400 अशा ह्याच्यात आंबे आहेत। तिथे खड्डे काढून तिथे नारळ लावायचे होते, पण आंब्यामध्ये आता अंतरच एवढं कमी झालंय की मला नारळ लावायला जागाच नाहीये। बघू शकता आंबे सगळे पाडायला आलेत। आज आपण एक झाड उतरवतोय, तर एवढं नेणं शक्य नाहीये ना, शिवरचे पप्पा पण ड्युटीला गेलेत। हा आंबा पाडायला आल्याची खून असते। इथं हे 4, हे पिंटू दादाने ऍक्च्युली शिकवलेलं मला। हे बघू शकता, हे 4 ह्याचे देठापाशी 4 डोळे फुगलेले आहेत। हा आंबा काढायला आलेला आहे आणि ह्याच्यावरती छोटे छोटे स्पॉट पडले जातात, तेव्हा आंबा काढायला येतो। उंची कमी असल्याचं तेच असतं, आपण उंची का सीमित ठेवायची, आपल्याला हार्वेस्टिंग अगदी कुणीही करू शकतं,
त्यामुळे उंची सिमेंट ठेवायची. ह्याला यावर्षी मी छाटणी करून घेणार आहे. हे ओझ्यामुळे सगळं झाड म्हणजे खाली पडून गेलं एवढं ओझं. शिवाय वारं पण होतं मध्यंतरी. हे बघू शकता आंबे जमिनीला पूर्ण टेकलेत. हे आंबे मी काढून घेणार आहे आता. हे आपण आंबे जे कच्चे ते वरती टांगणार आहे आणि बाकी काढून घेणार आहे आणि आडी लावणार आहे. इकडे ही लाईन सगळी नारळ होते बरं का, पण पाणी नसल्यामुळे पाणी कमी पडलं या प्लॉटला. आणि हे बघू शकता सगळे आंबे पूर्ण खाली झोपले. त्यांची आता चांगली मला छाटणी करून घ्यायची यावर्षी. तर आपण आता हा आंबा आज उतरणार आहे. कारण पक्ष्यांनी बघितलं का ह्याला मदत पाड आला. हे आपोआप आंबे गळून पडले आणि पक्ष्यांनी खाऊन टाकलेत. असे खूपशे आंबे आहेत आणि हे पूर्ण झाड आपलं पाडायला आलेलं आहे. तर चला आपण आता हे आंबे कात्रीने व्यवस्थित कापून घरी घेऊन जाऊयात. खूप पडले तरी आंब्याचे. हे बघ हे छानपैकी आले पिकले. बघ बघा पोळं असतं सर बाजूला. त्यात काय नाही. मग नारळाच्या झाडाला खूप मोठं पोळं लागले पण आगी मोहळ्याचं. हा उशिरा आंबा येईल 8 ते 10 दिवसांनी याच्या पुढे. याचे पण डोळे फुगू लागलेत बघू शकताय. किती सहज हाताला आंबे येतात ना. आपल्या स्वतःच आंब्याची झाडं हे एक वेगळंच कौतुक असतं बरं का. तर आता 7 झाडं आहेत ही आंबे आलेले. आणि अजून एक दाखवते बदामी. मला बदामी आंबा खूप आवडतो तोही दाखवते. तर ना माझ्याकडे सिंदुरी आंबा आहे, बदामी आंबा आहे, बिनिशा आहे, इमाम पसंद आहे. असे वेगवेगळे साऊथचे आंबे आहेत. हे बघू शकताय केवढे मोठे मोठे आंबे आहेत. हे अजून नाहीत आलेले. एक काका आले होते बरं का. त्या सरांना माहीतच नव्हतं की हे आंबे म्हणजे किती महत्त्वाचे आहेत की अजून खायला आले नाहीत. त्यांनी खूप आंबे तोडले आणि त्याचं हे होऊन गेलं म्हणजे कमी झाले आंबे. ते पिशवीवर आंबे घेऊन गेले कच्च्या कैऱ्या. असो आता तुम्हाला माझा अजून एक बदामी आंबा दाखवते. खूप गोड आहे आंबा. गेल्या वर्षी याला पहिल्यांदा भर आला होता आणि माझ्या सासूबाईंनी हे झाड उतरवलं होतं गेल्या वर्षी मोठ्या मुलीनी. आणि आता ते हॉस्टेलमध्ये आहे त्याच्यामुळे आम्ही हे करतोय. आणि माझ्या पाठीमागे बघू शकता माझी सीताफळाची बाग. ओके आता माझं दाखवते आंबा. तर हे आहे पूर्ण जमिनीला टेकले. सानू नको तोडू. ते जमिनीला टेकले आहेत. सर का पुरण हो. तर हा आहे बदामी आंबा आणि मला खूप आवडतो हा बदामी आंबा. आपण हे उद्या तोडणार आहे बरं का. हा पण पाडायला आलाय. हे नाही खायचं आता. बघू शकताय कसे लोळलेत. तुटलेले नाहीत रे ओझ्याने खाली आले. अजून 5-6 दिवसांनी येईल. अरे आमचा गणपती इथे आम्ही गणेश विसर्जन करून ना चंदनाच्या खाली आमचे गणपती ठेवलेले की आमची शेताची रखवाली करतील. अरे रे हा तुटला की ग त्याचा. ठेवते तिथं ठेव चरणा. ते चिटकलेलं असते ना असो. तिकडे पण विहिरीकडे 2 आंबे आले असतील बघ. तिकडे बघायला पाहिजे केशर आंबे. तर चला आता उशीर होईल. एक मोगऱ्याचं झाड आहे माझ्या पप्पांनी मला दिलं होतं आणून काढी. खूप खूप मोगरे येतात आणि खूप छान आहे मोगऱ्याचं हे येते वास आहे या मोगऱ्याचा. तर हे माझ्या पप्पांनी दिलेलं मोगऱ्याचं झाड आहे आणि मी ठेवले. माझ्या पप्पांच्या खूप झाडांच्या आठवणी आहेत ज्या मी त्यांनी दिल्या तशाच त्या वाढवलेत. मी आहे तोपर्यंत आहेत. आणि पप्पांचं नारळाचं झाड दाखवते. फक्त 10 रुपयाला घेतलं होतं. ऍक्च्युली काय झालं होतं की पप्पाने 500 रोपं घेतली होती. तर मग काही अशी डॅमेज रोपं होती ती पप्पाने फक्त 10-10 रुपयाला करून घेतलेली बरं का. आणि त्यापैकी मला पप्पानी 6 रोपं दिलेली. त्यातले खूप छान सगळे 5च्या 5 नारळ आले. पण एक इतका दुष्काळ पडला ना की त्याच्यामध्ये ते 5 नारळ जळले. आणि माझ्याकडे त्यातलं एक राहिलेलं झाड आज त्याला नारळ आलेत. भले त्याला 7 वर्षांनी नारळ आले पण खूप नारळ आलेत दाखवते. आणि हे एकच राहिलं बरं का. पप्पांची 500च्या 500 नारळ जळले त्या दुष्काळामध्ये. माझेही दिलेल्यापैकी एकच राहिलंय. तर हे ते नारळाचं झाड आहे. 7व्या वर्षी त्याला बहर लागला आणि खूपशे नारळ लागले. हा ते काढलेत रे पप्पांनी. मी सकाळी ते आपल्याला घेऊन जायचे. तुम्हाला प्यायला काढलेत. नाही पोत्यात घालून घेऊन जाऊ. चला झाडांची पूजा करून पहिली 5 फळं काढले. त्यांना हळदी कुंकू आणि साखर दाखवतो आपण मुलांच्या हस्ते. नमस्कार करा.
अरे सगळ्यांमध्ये कंबाईन मध्ये ठेवायची. हा ठीक आहे. बस बस. हा चला इकडे बघा. इकडे बघ शौर्या. एक सेकंड. इकडे बघा. इकडे बघा. हा ठीक आहे. मम्मा तो पिकलेला आहे त्यात मुंगी गेली. शौर्या सगळं झाड झालंय. बाबू तर आम्ही ना आता दुपारपासून सिलेक्टेड असे पाडाला आलेले आंबे काढले. दाखवते मी. आणि आपण पहिली आडी लावणार आहे घरी खाण्यासाठी. तर चला दाखवते मी. तर हे असे आंबे आम्ही काढलेले आहेत. आणि ह्या पण झाडाचे थोडे निघाले आणि तिकडेही काही 1-2 डझन निघालेले आहेत. असे आम्ही 3 झाडाचे थोडे आंबे काढलेत. अजून बरेच आंबे आहेत झाडांवरती, तुम्ही बघू शकता. हे आपण 4 दिवसांनी उतरवणार आहे कारण जागाही नाही आहे तेवढे क्रेटमध्ये आंबे लावतो आपण. तर माझ्याकडे 7च क्रेट आहेत. आता हे आंबे राहिलेले 4 दिवसांनी काढणार आहे मी, 4 किंवा 5 दिवसांनी. तर चला आता आपण जाणार आहे घरी. याच्यावर ते क्रेट आणा पोरांनो. आज ना 9 क्रेट माल निघालाय. आता 3 आणलेत. आता हे आणायला गेलेत अजून 6 क्रेट. आणि ह्याच्यामध्ये पण थोडा आहे बदामी आंबा. ह्याच्यात एक आहे 5-7 किलो असेल. तो लोणच्याला आणलाय मी तोडले 5 क्रेट आणि नंतर मग ठेवू लागले क्रेटमध्ये. ओके चला खायला या. आता आडी लावायची आहे. प्युअर ऑर्गॅनिक आंबा. शौर्या कॉक तिकडे आंब्याला फिरव. हे बघितलं का नंगू. आज दिवसभर खूप धावपळ झाली आहे. सकाळी आपण 250 नारळ काढले. घरातच काढले मी आणि ह्यांनी. मी फक्त उचलू लागले. मला एवढं वजन होतंय, खूप ओझ आहे त्या नारळांमध्ये. मी फक्त कशातरी ओढत एका ढीक करत गेले. तर माझ्या मिस्टरने आज 250 नारळ काढून दिले मला. एकाच घडाला 40-30 असे होते, 35-37 असे नारळ होते. नारळ काढले आणि दुपारी मुलांबरोबर जाऊन एवढे आंबे काढले. आता ते आत्ता आणलेत आणि अजून काही येत आहेत. चला हे आपण 3 क्रेट आंबे आत्ता घरामध्ये आणून पसरले मी आज्यात. आणि हे फॅनच्या खाली 1 तासभर मी ठेवून थोडंसं काम आवरलं की त्यांची आडी लावणार आहे. हे सगळे मी घरी खाण्यासाठी ठेवणार आहे आंबे. खालच्या शेतातले आम्ही सगळे 7 झाडांचे आंबे घरी खाण्यासाठीच ठेवतो, मग इकडे विक्रीसाठी. तर चला आता अख्खे भरून जाणार आहे हे फ्लोअर आंबे पसरून. अजून काय आंबे येत आहेत. 6 क्रेट खालून येत आहेत. अशा अजून 2 चादरांवरती मोठ्या आंबे पसरवणार. 1 तासभर थंड झाले. थंडच आहेत. मला थोडंसं स्वयंपाक वगैरे करायचं आहे. थंड माझी कामं झाली यावरून की अजून थोडंसं रूम टेम्परेचरला सेट झाले की मी आडी लावणार आहे ह्या क्रेटमध्ये. ओके चला आता भेटू पुन्हा अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये. बाय. जय जिजाऊ, जय शिवराय. नमस्ते मंडळी, राम राम मंडळी. हे आमचे 3 वर्षाचे नारळ आहेत आणि एक नारळाने एवढे नारळ निघालेत. हे बघू शकताय तुम्ही. बांधाला आपले 10 नारळ आहेत. त्यातले खरं 12 होते. खरं तर ना 12 नारळाची झाडं होती ही, पण आता 10 आहेत. 2 बारीक. तर आता हे आपण हार्वेस्टिंग केलंय आणि आता हे 250 नारळ आपण सोलापूरला पाठवतोय विकायला. असं चला आता उशीर झाले. खूप ओझ आहे ह्याच्यामध्ये. एकदम फ्रेश ऑर्गॅनिक नारळ